आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। पालघर लोकसभेचे उमेदवार हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला कार्यकर्त्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी। हेमंत सावरा हे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे सुपुत्र असल्याने राजकीय वारसा त्यांनी चांगलाच टिकून ठेवला आहे। लोकांमध्ये त्यांची चांगली पसंती आहे आणि पालघर जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा ओळखला जाणारा एक भाग आहे। आदिवासी समाज या जिल्ह्यामध्ये जास्तच मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आहे आणि याच अनुषंगाने आदिवासी उमेदवार देणे आवश्यक असल्याने पक्षश्रेष्ठीने उमेदवार घोषित केला आहे। हेमंत सावरा हे डॉक्टर असल्यामुळे त्यांचा ग्रामीण भागामध्ये चांगला जनसंपर्क आहे आणि शहरी भागांमध्ये त्यांच्या जोरदार प्रचाराची तयारी चालली आहे। याच अनुषंगाने आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आज जाहीर सभा वसई सन सिटी मैदानावर पार पडली। जिनको जिताने के लिए मैं आया हूं, डॉक्टर हेमंत सावरा के लिए जोर से ताली बजाइए जरा। हेमंत आगे आओ, आगे आओ, आगे आकर मुजरा करो। जोर से ताली बजाओ हेमंत जी के लिए। देखिए पालघर वालों, हमारे यहां गुजरात में कहते हैं कि एक काम करने से, एक बार मेहनत करने से दो काम होते हैं तो तुरंत करना चाहिए। मुझे बताओ करना चाहिए या नहीं करना चाहिए? तो हेमंत को वोट देने से हेमंत तो खासदार बनेंगे और विष्णु भाऊ को श्रद्धांजलि देने का भी काम आप कर दोगे। बोलो दोनों काम हो जाएगा या नहीं हो जाएगा? और इसमें तो तीसरा भी होने वाला है। हेमंत जी के नाम के सामने किसान पर बटन दबाते ही मोदी जी तीसरी बार प्रधानमंत्री बनने वाले हैं। तो भैया एक ही बार मेहनत करने से अगर 3 काम हो जाते हैं तो करने चाहिए या नहीं करने चाहिए? अरे जोर से बोलो, करने चाहिए या नहीं करने चाहिए? भाइयों बहनों, इतनी विषम मौसम में, आंधी में इतनी बड़ी संख्या में आप हेमंत जी के समर्थन में आए हैं। मैं तो अपील करने आया था कि हेमंत सावरा को जिता दीजिए, मगर जरूरत ही नहीं दिखती। आपने ही यहां आकर उसको जिताने का काम समाप्त कर दिया। ये चुनाव जो है मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाने का चुनाव है। ये चुनाव जो है देश के विकास को 3 गुना गति से आगे बढ़ाने का चुनाव है। ये चुनाव है भारत को दुनिया में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाने का चुनाव है। और ये चुनाव है, मेरी गरीब आदिवासी समाज की बहनें आई हैं, वो माताओं बहनों को 3 करोड़ लखपति दीदी बनाने का ये चुनाव है। आज आधुनिक भारताचे फौलादी विचाराचे आणि सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांती घडवली ते या देशाचे कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं मी या महाराष्ट्रामध्ये, या वसईमध्ये स्वागत करतो। अमित भाई, ये नाम जो है ना, जो ना कभी थकता है, जो ना कभी रुकता है और जो ना कभी हारता है, याचं नाव है अमित भाई शाह। आपल्याला कोण पाहिजे? आपले प्रधानमंत्री कोण? अब की बार, फिर एक बार और पहली बार ये अपना हेमंत खासदार। आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपल्याला माझी विनंती आहे,
आपलं मतदान महिला भगिनी इकडे आहेत. महिलांसाठी देखील मोदीजीने किती पहिलं जे संसद भवन झालं त्याच्यामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तो महिलांना आरक्षण देण्याचा. आणि म्हणून महिलांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे 7 वाजता उठायचं, मतदान करायचं, आपल्या घरातल्या सगळ्यांना तयार करायचं, जाऊन मतदान करून आपल्या हेमंत सावरा यांच्या नावासमोरचं बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं आणि मोदीजींचे हात बळकट करा अशी विनंती करतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, अग्रिसेना अशा अनेक घटक पक्षांचे कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित यांच्यासह अनेक बडे नेते सभेला उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश साबळे, मुंबई. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.